भाजपचं केंद्रातलं सरकार कधी पण उठता बसता पडू शकतं. त्यामुळे शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलाय. पवारांचे 8 खासदारपैकी 2/3 म्हणजे 5 ते 6 खासदार फोडून अजित पवारांच्या पक्षात येऊन विलीन झाले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही असा प्लॅन भाजपने दिल्लीत बनवला आहे. जर असं घडलं तर अमित शहांच्या दरबारात अजित पवारांची किंमत वाढेल आणि शिंदेची किंमत कमी होईल. शरद पवार भाजपबरोबर जातील का? शरद पवारांच्या खासदारांना भाजप पळवेल की अजित पवार पळवतील? काय चाललंय काय राजकारणामध्ये? सगळं राजकारण महाराष्ट्रातलं यामुळे बदलून जाणार आहे का, हा प्रश्नही सातत्याने विचारला जातोय. उद्या लगेच उठून शरद पवार भाजपबरोबर जातील असा समज कुणाचाच नाही. असा समज माझा नाही, तुम्ही ठेवू नका. शरद पवार असलं निसरडं राजकारण करत नाहीत. असं पक्षांतराचं संधिसाधू राजकारण ते करत नाहीत. त्यांचं राजकारण अधिक कलात्मक असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे लगेच उद्या शरद पवार त्यांच्याकडे जातील असं नाही. पण संजय राऊत म्हणतात, कधी नव्हे ते संजय राऊत यांच्या म्हणण्यात तथ्य आहे की भाजपला केंद्रातलं सरकार मजबूत करण्यासाठी खासदारांची गरज आहे. तेव्हा शरद पवारांचे खासदार जर फोडता आले तर भाजप तो प्रयत्न 100% करणार. आणि आता शरद पवार कमकुवत झाले असताना, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मार पडला असताना ही योग्य वेळ आहे असं भाजपला वाटतं. म्हणून भारतीय जनता पक्ष अजित पवारांना वापरत आहे अशी चर्चा दिल्लीत आहे. हे लक्षात घ्या. आणि कशा प्रकारे वापरत आहे? शरद पवारांचे 8 खासदार आहेत. 8 खासदार, यापैकी 2/3 खासदार, 6 खासदार, 5 किंवा 6 खासदार जरी फुटले आणि ते अजित पवारांच्या पक्षात स्वतः येऊन तो गट विलीन झाला तरी त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. हे भाजपला माहिती आहे, हे अजित पवारांना माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मार्फत हे खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करतच नसेल असं कोणीही खात्रीलायकरित्या सांगणार नाही. 5 ते 6 खासदार हे मोदी सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याचं कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर हे सरकार अवलंबून आहे. म्हणून एकनाथ शिंदेचे 7 खासदारही त्यांना महत्त्वाचे वाटत आहेत. आणि आता एकनाथ शिंदे थोडंसं अडवून धरत आहेत. त्यामुळे मग ही कुमक जर शरद पवारांच्या खासदारांकडून मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे असा विचार अमित शहा यांनी केला असेल तर मला काही नवल वाटत नाही. आणि त्या दृष्टीने ते अजित पवारांना वापरत असू शकतात. अजित पवारांना यातून काय मिळणार आहे? नंबर 1, अमित शहांच्या दरबारातलं अजित पवारांचं वजन वाढणार आहे. एक वेळ आता एकनाथ शिंदेना भेट मिळायला वेळ लागेल, पण अजित पवारांना भेट ताबडतोब मिळते. हा फरक आहे विधानसभा निवडणुकीनंतर. एकनाथ शिंदेनी अडवून दाखवल्यामुळे आता एकनाथ शिंदेचं महत्त्व दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. म्हणजे आता भाजपची स्ट्रॅटेजी ही आहे की एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी कमी करत जायचं आणि अजित पवारांना अधिक महत्त्व जायचं. भाजपला हिंदुत्ववादी असलेले एकनाथ शिंदे उपयोगी पडले का? 100% पडले. शिवसेना तोडायला उपयोगी पडले. शिवसेनेची ताकद कमी करायला उपयोगी पडले. आता भाजपला हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची गरज तेवढी नाही आहे जेवढी त्यांना बिगर हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची म्हणजे अजित पवारांची गरज वाटते. कारण अजित पवारांमुळे एक वेगळा मतांचा चंक, मतांचा गठ्ठा त्यांच्याकडे येऊ शकतो, हे लक्षात घ्या. यात शरद पवारांचा रोल काय आहे? शरद पवार या क्षणाला काहीच बोलत नाहीये. तुमच्या लक्षात येईल, मी मगाशी सांगितलं 2013 आणि 2017ला जेव्हा अडाणीच्या उपस्थितीमध्ये भाजपची चर्चा होत होती तेव्हा शरद पवार काहीच बोलत नव्हते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी बोलत होती आणि भाजपवाले बोलत होते. आजही बघा, भाजपवाले अजित पवार बोलतायत, शरद पवार काहीच बोलत नाहीत. शरद पवार काय होतंय बघतील आणि शेवटच्या क्षणी काहीतरी बोलतील. या क्षणी नजीकच्या भविष्यकाळात शरद पवार स्वतः भाजपबरोबर उघडपणे जातील असं त्यांच्या निकटच्या सहकार्यांना वाटत नाहीये. आणि मला असं वाटतं त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाहीये. याचं कारण शरद पवार जर या क्षणाला भाजपबरोबर गेले तर त्यांच्या सर्व राजकारणाच्या
विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. ते भाजपशी सहकार्य करतील, ते मोदींशी सहकार्य करतील, ते अमित शहांशी सहकार्य करून आपली कामं काढून घेतील. आता ताजं उदाहरण बघा, दिल्लीमध्ये आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तुम्ही भूषवा असं पत्र नरेंद्र मोदींना आत्ता शरद पवारांनी लिहिलं आहे. आजच्या पेपरमधली बातमी आहे. गेल्या वेळेला टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या वेळेला पुण्यामध्ये मोदींना निमंत्रण देण्याचं काम शरद पवारांनीच केलं होतं आणि मोदींनी शरद पवारांचं हे निमंत्रण मान्य केलं होतं. मोदी आणि शरद पवारांचे संबंध घट्ट आहेत, जुने आहेत. टीका करतात जाहीर व्यासपीठावर. आपल्याला मूर्ख बनवतात अनेकदा, आपणही मूर्ख बनतो. पण राजकीय संबंध घट्ट आहेत. शरद पवारांचं महत्त्व काय महाराष्ट्र दृष्टीने हे मोदींना माहिती आहे. म्हणून शरद पवारांना फारसं दुखवायचं नाही, त्यांना आपल्या बाजूला ठेवायचं किंवा आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा. जसं अजित पवारनं तोडून केला तसं एक दिवस त्यांनाही करायचा. हे मोदींना आणि शहांना माहिती आहे. त्यामुळे मोदी शरद पवारांशी असलेले संबंध तुटेपर्यंत ताणत नाहीत. आता साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद सुद्धा मोदींनी स्वीकारलं तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. ते पडद्यामागचे संबंध आहेत. शरद पवार आता थेटपणे मोदींबरोबर जातील, अमित शहांबरोबर जातील, भाजपबरोबर जातील असं मला वाटत नाही. पण शरद पवारांचे खासदार जाऊ शकतात का? मला असं वाटतं शरद पवारांचे खासदार तुटू शकतात, जाऊ शकतात. शरद पवारांचेच कशाला, उद्धव ठाकरेंचे खासदार सुद्धा फुटू शकतात. भाजपने योग्य ते आमिष दाखवलं तर हे दोन्ही खासदार फुटू शकतात. जिथे 40 खासदार फुटलेले आहेत गेल्या वेळेला, तिथे आता 5-6 खासदारांचं काय आहे, त्या फुटायला किती वेळ लागतो. आणि देण्यासारखं खूप आहे सत्ताधारी पक्षाकडे, भाजपकडे, अजित पवारांकडे. आणि अजित पवार अधिक रस घेऊन प्रयत्न करतील, वाढदिवसालाच नाही तर पुढे आणखीन 4 वेळा जाऊन आपल्या काकांना भेटतील. याचं कारण त्यांना भाजपने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर हे खासदार आपल्या बाजूला आणलेत तर तुम्हाला केंद्रामध्ये, म्हणजे अजित पवारांना नाही पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं, हे लक्षात घ्या. अजित पवारांच्या समोर हे गाजर आहे. मित्र, हे सगळं घडत राहील. शरद पवारांना सुद्धा अशा खेळी आवडतात, त्यांना सतत बातमीत राहणं आवडतं. त्यामुळे वाढदिवसाला त्यांच्या जी प्रसिद्धी मिळाली अजित पवारांमुळे मिळाली, ते त्यांना माहिती आहे कोणामुळे मिळाली, अजित पवारांमुळे कशी मिळाली. अमित शहानी फोन केला, मोदींनी ट्विट केलं, अमित शहा भेटायला जाणार अशाही बातम्या उठल्या. प्रत्यक्षात अमित शहा भेटायला गेले असं दिसत नाहीये, पण बातम्या उठल्या. ही सगळी प्रसिद्धी शरद पवार एन्जॉय करतात. माझा यावर मुद्दा असा आहे की शरद पवार जरी भाजपबरोबर गेले नाहीत, पडद्यामागे त्यांनी भाजपशी काही गुळपीट केलं. त्यांचे खासदार अजित पवारांबरोबर गेले, उद्धव ठाकरेंचे खासदार सुद्धा फुटले, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काय होणार आहे? भाजपच्या राजकारणाला, तत्वशून्य राजकारणाला विरोध करायचा म्हणून ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली. आता जर सत्तेसाठी महाविकास आघाडीचे खासदार किंवा आमदारही पुढच्या काळात जर भाजपबरोबर जाणार असतील तर महाविकास आघाडीचं अस्तित्व राहील का? हा मी याच आठवड्यात प्रश्न विचारला होता. विसर्जित होईल का? अधिकृतरित्या विसर्जित नाही झाली तरी तिचं काही महत्त्व उरेल का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आज मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहत होतो. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वाटलं होतं शरद पवारांना शुभेच्छा देतील. शरद पवारांचा काल वाढदिवस होता. संजय राऊत नेहमीप्रमाणे, संजय राऊत हे शरद पवारांचे सुद्धा निष्ठावंत मानले जातात महाराष्ट्राच्या राजकारणात, त्यामुळे ते तिथे होते शुभेच्छा द्यायला. शिवसेनेचे काही खासदार होते, पण उद्धव ठाकरे दिल्लीला शरद पवारांना शुभेच्छा द्यायला गेले नाहीत. काँग्रेसचे बडे नेतेही शरद पवारांच्या घरी शुभेच्छा द्यायला आले असं आढळलं नाही. मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी, प्रियांका गांधी असतील, आले नाहीत. अजित पवार त्यांचे सहकारी वगैरे होते, पण काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या घरी नव्हते, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे संबंध, शरद पवार आणि उद्धव ठाकरे
यांच्यातला संवाद आता धड राहिलेला नाही असा अर्थ काढायचा का, हा माझा प्रश्न आहे. याचं कारण असं की गेले काही दिवस उद्धव ठाकरेंनी आपला ट्रॅक सुद्धा बदललेला दिसतोय. त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलं नव्हतं, पण आता आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे असं ते सांगत होते. आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती बांगलादेशमधल्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी घेतली. चांगलं आहे, कुठेही मायनॉरिटीवर अत्याचार झाले तरी त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. त्यातला दुसरा मुद्दा हा होता की दादर स्टेशनजवळ हमालानी बांधलेलं जे हनुमान मंदिर आहे त्याला रेल्वे खात्याने नोटीस दिलेले आहे. 80 वर्ष जुनं हनुमान मंदिर आहे, त्याला तुम्ही अशी नोटीस कशी देता, हा जाब ते भाजपला विचारत होते. यावरून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे वळतायत असा कोणी अर्थ काढला तर तो चुकीचा ठरणार नाही. मी या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीबद्दल जो कार्यक्रम केला त्यामध्ये हा हिंदुत्वाचा मुद्दा होता. उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे वळतायत आणि ते पुढच्या काही काळामध्ये, नजीकच्या भविष्यकाळात नाही पण पुढच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही, हे मी सांगितलं होतं. आज भाजपला त्यांची गरज नाही, भाजप त्यांना बरोबरही घेणार नाही, शिंदेनाही ते चालणार नाही. पण भविष्य काळात उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेणं भाजपच्याही फायद्याचं आहे. 2-4 जागा त्यांच्या तोंडावर टाकायच्या, दुय्यम भूमिका त्यांना स्वीकारावी लागेल. उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की नाही मला माहीत नाही, पण पराभवाचा धक्का बसल्यावर माणसं विचित्र वागत असतात. तसं उद्धव ठाकरे पुन्हा वागले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे जर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये असा राजकीय संवाद सुरू झाला असेल, शरद पवारांचे खासदार जर सोडून जाणार असतील किंवा उद्धव ठाकरेंचे खासदार सोडून जाणार असेल तर महाविकास आघाडी गेलीच म्हणून समजा. कुठे गेली हे मला विचारू नका. काँग्रेसचे लोक तर यावर काही बोलतच नाही आहेत, आम्हाला माहीत नाही एवढंच सांगतायत. आज सकाळी एबीपी माझा या न्यूज चॅनलने बातमी दिली की दिल्लीमध्ये अदानी या उद्योगपतींच्या मध्यस्थीने शरद पवारांच्या पक्षाचे एक वरिष्ठ नेते आणि भाजपचे नेते यांची बैठक झाली अदानीच्या घरी, अशी बातमी दिली. खूप वेळ बातमी चालवली. नंतर शरद पवारांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की अशी काही बैठक झाल्याचं आम्हाला माहीत नाही. त्यांनी इन्कार केला. आमचे नेते वाढदिवसाला आले आणि थेट विमानतळावर परत गेले. आमचे नेते म्हणजे जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील वगैरे, असं त्यांनी सांगितलं. पण या इन्कारावर सुद्धा विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत, हे लक्षात घ्या. आज शरद पवारांच्या पक्षामध्ये खूप वाईट अवस्था आहे. तुम्ही जयंत पाटलांकडे बघा, जयंत पाटील खचलेले दिसत आहेत. आणि स्वाभाविक आहे, एवढा प्रचार केल्यावर, एवढी मेहनत केल्यावर तुम्हाला यश मिळत असेल तर तुम्हाला नैराश्य येणारच. हर्षवर्धन पाटील भाजप सोडून इथे आले, विजयाची त्यांना खात्री होती, त्यांचा पराभव झाला. शरद पवारांच्या पक्षामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे. शरद पवारांवर त्यांचा जो विश्वास होता तो काहीसा हल्ला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतले नेते अजित पवारांबरोबर गेले तरीही मला धक्का बसणार नाही, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. आणि याचीच सगळी तयारी काल अजित पवारांनी सुरू केलेली आहे. किती काळ झुंजतील शरद पवार असं ते विचार करतायत. एक दिवस काकांना वयामुळे का असेना, काका लढले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते लढले. आपल्या वयाचा विचार न करता पायाला भिंगरी लावून लढले. त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. पण राजकारणात एक मर्यादा वयाची सुद्धा असते, हे आपल्याला विसरून चालणार नाहीत. जर महाराष्ट्राची जनता त्यांना प्रतिसाद देणार नसेल तर किती काळ असं लढत बसणार आहे. पुन्हा ही सगळी सत्तेमुळे आकर्षित होणारी, सत्ता ही महत्त्वाची मानणारी माणसं आहेत. ही काय पूर्वीच्या कम्युनिस्ट, सोशलिस्ट, शेकापच्या नेत्यांप्रमाणे नाहीत की जी सत्ता नसताना सुद्धा जनतेसाठी लढत बसतील वर्षानुवर्षी. ही अशी माणसं नाहीत. शरद पवारांचा पक्ष सुद्धा नाही आणि अजित पवारांचा पक्ष तर नाहीच नाही.
त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनाही कधीतरी सत्तेच्या जवळ जाण्याची इच्छा होणारच. जयंत पाटलांचं परवाचं विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेचं भाषण ऐकून सुद्धा हेच वाटत होतं की आता किती काळ संघर्ष करायचा असं यांच्या मनात तर येत नसावं. असो, मुद्दा असा आहे की या सगळ्या शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी घडलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या नव्या राजकारणाची पायाभरणी चालू झालेली आहे, हे लक्षात ठेवा. इथे आता शरद पवारांचा रोल नवा असेल, अजित पवारांचा रोल नवा असेल. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का असं मला विचारलं तर मी उत्तर देईन, काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरेंचं काय होईल, त्यांचे खासदार फुटतील का, आमदार फुटतील का, काहीही होऊ शकतं. शिंदेचं महत्त्व कमी होईल का, काहीही होऊ शकतं. डॉमिनंट रोल फक्त भाजपचं राहील, एवढंच मी या क्षणाला सांगेन. भाजप या सगळ्या कळसूत्री बावल्या ज्या आहेत त्या नाचवत राहील. हे महाराष्ट्राच्या नजीकच्या भविष्य काळातल्या राजकारणाचं सूत्र राहणार आहे. भाजप हा बावल्या नाचवणारा पक्ष होणार आहे. लक्ष ठेवून राहूया या सगळ्या घडामोडींकडे. अचानक मी हेही म्हणणार नाही की शरद पवार उद्या भाजपबरोबर जातील, पण शरद पवार आणि अदानीचे संबंध पाहिले तर शरद पवारांच्या त्या भूमिकेविषयी कायमच संशय निर्माण होतो, हेही सांगायला मी कमी करणार नाही. मित्र, आज इथेच थांबूया. पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं राजकारण जे तत्वांना मानतात, ज्यांची विचारांवर श्रद्धा आहे, त्यांना खूप धक्का देणार असणार आहे, एवढंच यावेळी सांगू इच्छितो.